आणि आता न्यूज टॉप 9 मध्ये पाहूया आज दिवसभरात घडलेल्या मोठ्या बातम्या। भारतात काही आठवड्यांचा लॉकडाऊन गरजेचा असून मे महिन्यात भारतात लॉकडाऊन लावला पाहिजे असं मत व्हाईट हाऊसचे वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार डॉक्टर अँथनी फाउसी यांनी व्यक्त केलेली आहे। भारतातली सध्याची परिस्थिती युद्धजन्य परिस्थिती असून आता लष्कराकडून हॉस्पिटल्स बांधून घेतले पाहिजेत असंही यावेळेस ते म्हणाले। देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। रशियातून स्पुतनिक व्ही लसीची पहिली खेप हैदराबाद विमानतळावर पोहोचली आहे। त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे। देशात आजपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस द्यायला सुरुवात झाली आहे। अशातच स्पुतनिक व्ही लसीची पहिली खेप दाखल झाल्यानं लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे। WHOनं मॉडर्नाच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे। त्यामुळे आता अमेरिकेची मॉडर्ना लस जगभरात वापरता येणार आहे। सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला राष्ट्रीय आरोग्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याबाबत पुन्हा विचार करायला सांगितलेला आहे। तसंच लसीकरण कार्यक्रमात फेरबदल करावेत, ऑक्सिजनचा पुरवठा वाढवावा आणि पुरवठ्यात वाढ करण्यासाठी थर्ड पार्टीला पेटंट औषधी बनवण्याची परवानगी द्यावी अशी देखील मागणी केलेली आहे। पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय। कोरोनाच्या परिस्थितीवर केंद्रानं राज्याकडे बोट दाखवत आपली जबाबदारी झटकली आणि देशातील सध्याच्या कोरोना परिस्थितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत असा आरोप यावेळेस त्यांनी केलाय। देशात कोरोना उद्रेक होत असताना मुंबईत कोरोना नियंत्रणात आलेला आहे। यासाठी मुंबईमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठीवर मी कौतुकाची थाप द्यायला हवी अशा शब्दात भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक केलंय। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी आरोग्य प्रशासन झुंज देत असतानाच कोरोनाची तिसरी लाटही येण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरूनच काटेकोर नियोजन करा असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत। लसीकरणाला गती देण्यावर राज्य शासन प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलंय। पश्चिम बंगालसह 4 राज्यातील निवडणुकांचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत। त्यामुळे उद्या पश्चिम बंगालसह 4 राज्यांमध्ये कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। दरम्यान पश्चिम बंगालमध्ये निवडणूक ही ममता बॅनर्जी आणि भाजपसाठी अटीतटीची ठरतीये। राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानं रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनंही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा रविवारी निकाल लागणार आहे आणि या निवडणुकीसाठी म्हणून राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके हे विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान तावडे हे बाजी मारणार याकडेही लक्ष लागलंय। आणि राजकीय विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहूया राजकीय टॉप 9। देशातील कोरोना परिस्थितीवरून अजित पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली। भारतात तयार होणारी कोरोनाची लस परदेशात न पाठवता आपल्याच नागरिकांसाठी वापरली असती तर आज लसींची कमतरता जाणवली नसती असं मत त्यांनी व्यक्त केलं। आपल्या देशात तयार होणारं वॅक्सिन परदेशात पाठवण्याची काहीच गरज नव्हती। ते पाठवलं गेलं तर आतापर्यंत बरंच वॅक्सिनेशन महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या लोकांना देता आलं असतं। लस हे जीव वाचवण्याचं प्रमुख अस्त्र आहे। मात्र केंद्रानं आपल्या दुश्मनांना लस पाठवली असा घणाघात करत नाना पटोलेंनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। तर मोदी आणि देवेंद्र फडणवीसांनी खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही पद्धत बदलली पाहिजे आणि खरी परिस्थिती जनतेसमोर मांडली पाहिजे असा सल्ला दिलाय। फडणवीस आणि नरेंद्र मोदी खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही जी पद्धत आहे ही पद्धत त्यांनी या महामारीमध्ये बदलवली पाहिजे। वस्तुस्थिती देशाच्या समोर राज्याच्या जनतेच्या समोर त्यांनी मांडली पाहिजे। लसीकरणात राज्य अव्वल असल्याचा दावा केला जातोय आणि या सर्व लसी केंद्रानंच दिल्या असून राज्यानं त्याचं श्रेय घेऊ नये असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला। तसंच महाविकास आघाडीची लढाई ही कोरोनासोबत नसून मोदी आणि भाजपशी असल्याची टीका देखील यावेळेस त्यांनी केली। की देशामध्ये सर्वात जास्त लसीकरण आम्ही केलं, मग त्या लसी कुठून आल्या? केंद्र सरकारने दिल्या म्हणूनच आल्या ना, भारतात तयार झाल्या म्हणूनच आल्या ना। तुमचा पहिला नंबर हा जर केंद्र सरकारने दुजाभाव केला असता आणि तुम्हाला लसीच दिल्या नसत्या तर आला असता का? केंद्रानं लस दिली म्हणूनच महाराष्ट्र प्रथम क्रमांकानं लसीकरण करू शकलेला आहे असं प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलं। लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात आहे, मात्र महाविकास आघाडी जाणीवपूर्वक राजकारण करत असल्याचा आरोप देखील यावेळेस प्रवीण दरेकर यांनी केला।
पुढच्या 2 दिवसात राज्याला 1,80,00,000 लसी उपलब्ध होणार असल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली। पुढच्या 2 महिन्यांमध्ये राज्यभर लसीकरण मोहीम वेगवान करण्याचा मानस आहे। तिसऱ्या या कोरोना लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत असंही त्यांनी सांगितलंय। अधिकाधिक या लसीकरण मोहीम पूर्ण करून येणाऱ्या तिसऱ्या लाटेला कुठल्याही परिस्थितीत थोपवत असताना या लसीचा निश्चितच फायदा होईल। राज्यात कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत, तरीही काही जण या नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत। लॉकडाऊनचे निर्बंध मोडले तर त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलाय। दुसऱ्या लाटेत अनेकांना व्हेंटिलेटर लावण्याची वेळ ही आलेली आहे, हे लक्षात घ्या। त्यामुळे स्वतःहून नियम पाळा अशी विनंती जयंत पाटील यांनी केली। जे बाहेर फिरतायत त्यांना त्यांची किंमत मोजावी लागेल। त्यांना या कोविडच्या संकटाला जर तोंड द्यावं लागलं तर मात्र पंचायत होते। त्यामुळे आमची विनंती आहे सर्वांनी बंधनं पाळली पाहिजे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेशी संवाद साधताना राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली आहे। मुख्यमंत्र्यांच्या या संवादावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली। सर्व काही केंद्र सरकारवर ढकलणार असाल तर राज्यकर्ते म्हणून तुम्ही काय करणार असा सवाल चंद्रकांत पाटलांनी विचारला। माजी पालकमंत्र्यांच्या सूचनांवर आम्ही अंमल करू, पण केंद्रात तुमची सत्ता आहे। बीड जिल्ह्यासाठी जास्त लसी मिळाव्यात यासाठी त्यांना जाग येणं अपेक्षित आहे असा पलटवार धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर केला। उशिरा का होईना पण माजी पालकमंत्र्यांना जाग आली असा टोलाही त्यांनी लगावला। कोणीही केंद्रात सत्तेत आहात, बीड जिल्ह्याला जास्त लसी मिळाव्यात याच्यासाठी अपेक्षित त्यांना जाग येणं पण आवश्यक आहे। भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी राज्य सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका केली होती। त्याला प्रत्युत्तर देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी महाजनांनी केंद्राकडून जळगावसाठी लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करावा, त्यांचा जाहीर चौकात सत्कार करू असं म्हटलंय। बंगालमध्ये काही प्रभाव त्यांचा झाला असेल तर लसीकरणाकरता सुद्धा जास्तीत जास्त लस हे जळगाव जिल्ह्याकरता आणि महाराष्ट्राला आणण्याकरता त्यांनी जर प्रयत्न केले तर त्यांचा उभा चौकामध्ये सत्कार करेल। आणि आता कोरोनाच्या अपडेट्स पाहण्यासाठी पाहूया न्यूज स्टॉप 9। महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे। आज राज्यात 63,282 नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे, तर आज राज्यामध्ये दिवसभरात 802 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून 61,326 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली। नागपुरात कोरोना मृत्यू संख्येचा उद्रेक सुरूच आहे। आज दिवसभरात नागपूरमध्ये 99 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, तर 6 दिवसात 550 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय। दरम्यान आज कोरोनाच्या 6,576 नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे। 7,575 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। पुण्यात आज कोरोनाचे 4,069 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत, तर आज दिवसभरात पुण्यामध्ये 4,339 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 88 रुग्णांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवला आहे। कोरोनाचा हाहाकार वाढल्यानं एप्रिल महिना कोरोना काळातील सर्वात वाईट महिना ठरला आहे। एकट्या एप्रिलमध्ये देशात 66 लाख रुग्ण सापडले आहेत। गेल्या 6 महिन्यांमध्ये कोरोनाच्या जेवढ्या रुग्णांची नोंद झालेली आहे त्यापेक्षा हा आकडा कितीतरी पट मोठा आहे। दिल्लीत कोरोनाचं संकट आणखीन गडद होत असल्यामुळे आठवड्याभरासाठी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतलाय। ट्विटरवरून त्यांनी ही माहिती दिलेली आहे। रुग्णवाढीचा वेग, कोलमडलेली आरोग्य व्यवस्था आणि ऑक्सिजनचा निर्माण झालेला तुटवडा पाहता हा निर्णय घेण्यात आला। समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांना कोरोनाची लागण झालेली आहे। सीतापूर जेलमध्ये आझम खान यांच्यासह 13 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे। आझम खान गेल्या वर्षभरापासून सीतापूर जेलमध्ये आहेत आणि विशेष म्हणजे आझम खान यांनी कोरोनाची लस घ्यायलाही नकार दिला होता। बॉलिवूडला आणखीन एक मोठा धक्का बसलाय। प्रख्यात अभिनेते विक्रमजीत कंवरपाल यांचं कोरोनामुळे निधन झालं। भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर विक्रमजीत कंवरपाल यांनी 2003 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं। पेज 3, रॉकेट सिंग, आरक्षण, मर्डर 2, द गाझी अटॅक आणि 2 स्टेट यासारख्या चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका केलेल्या आहेत। लोकप्रिय अँकर रोहित सरदाना यांच्या निधनानंतर आता मीडिया क्षेत्रातून आणखीन एक धक्कादायक बातमी समोर आली। दूरदर्शनच्या प्रसिद्ध अँकर कनुप्रिया यांचंही कोरोनानं निधन झालं। त्यांची ऑक्सिजन लेवल बरीच कमी झाली होती, तसंच तापही वाढत होता। उपचार सुरू असताना त्यांचं निधन झालंय।
टीम इंडियाचा फिरकीपटू आर अश्विनच्या कुटुंबाला कोरोनानं विळखा घातलेला आहे. अश्विनच्या कुटुंबातील 10 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. त्यात 4 लहान मुलांचाही समावेश आहे. तर राज्यामध्ये 1 मे पासून लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. पाहूया लसीकरणासंदर्भातल्या न्यूज टॉप 9. 18 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सुरू करण्यात आलंय. दरम्यान आज 26 जिल्ह्यांमध्ये सायंकाळी 6 वाजेपर्यंत 11,492 लाभार्थ्यांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे. मुंबईत आजपासून सुरू झालेले 5 लसीकरण केंद्र उद्या सुद्धा सुरू राहणार आहेत. या लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर 500 जणांना लस दिली जाणार आहे. राज्यात आजपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरू झालेलं आहे. नोंदणी केलेल्या नागरिकांचं लसीकरण केलं जाणार आहे. मात्र तरीही नागरिकांची लसीकरण केंद्रावर ठिकठिकाणी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. पूर्वकल्पना देऊनही नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी केल्यानं सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. कल्याण डोंबिवलीत फक्त एका केंद्रावर आज 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येते. मात्र या ठिकाणी मोठ्या संख्येत नागरिक लसीकरणासाठी पोहोचले होते. मात्र केवळ ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणाऱ्यांनाच लस देणार असल्याचं कळताच रांगेत उभे असलेल्या नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. नाशिकच्या इंदिरा गांधी रुग्णालयात केवळ 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण होत आहे. दुसरा डोस घेण्यासाठी 45 वयोगटावरील नागरिक दाखल झाले असताना त्यांना लस न दिल्यामुळे एकच गोंधळ उडाला. अखेर पोलिसांनी समजूत घालून नागरिकांना माघारी पाठवलं. 18 वर्षांपुढील व्यक्तींचं लसीकरण आजपासून सुरू करण्यात आलंय. त्या पार्श्वभूमीवर बारामतीतील शासकीय महिला रुग्णालयात आज लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र आज पहिल्या दिवशी केवळ 100 लोकांनाच लस देण्यात येणार असल्याचं प्रशासनानं जाहीर केलं. त्यामुळे अनेक नागरिकांनी लसीकरणासाठी चांगलीच गर्दी केल्याचंही पाहायला मिळालं. बार्शी शहरामध्ये 18 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आलंय. मात्र यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केल्यानं केंद्रावरील अधिकारी आणि नागरिकांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे मोठा गोंधळही उडाला होता. महाराष्ट्र दिनी संपूर्ण राज्यात सरकारनं लसीकरण मोहीम हाती घेतलेली असताना पंढरपूरमध्ये लसीकरण केंद्रावर शुकशुकाट दिसत होता. शहरातील मध्यवर्ती केंद्रावर लस उपलब्ध नसल्यानं लसीकरण बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांचीही गैरसोय झाली. लस आली नसल्याचं कारण ऐकूनच रिकाम्या हातानं नागरिकांना घरी जावं लागलं. राज्यभरात आजपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू झालंय. मात्र मनमाडला लसीकरण बंद आहे. लसच उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण बंद असल्याचं उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोविंद नरवणे यांनी सांगितलंय. राज्यामध्ये वाढत जाणारी कोरोनाची आकडेवारी तसंच वाढत जाणाऱ्या मृत्यूसंख्येच्या या उद्रेकानंतर पॉझिटिव्ह बातम्या नेमक्या राज्यात काय घडलेल्या आहेत कोरोना संदर्भातल्या पाहूया. चला माणुसकी जपूया, गरजूंना मदत करूया हे ब्रीदवाक्य घेऊन चिपळूणमधील काही तरुण कोविड रुग्णांना मोफत जेवण पोहोचवतात. दिवसातून जवळपास 70हून अधिक जेवण पार्सल स्वरूपामध्ये कोविड रुग्णांपर्यंत पोहोचवलं जात आहे. लातूर शहरातील सुनील पडिले आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपलं मंगल कार्यालय कोविड रुग्णांच्या नातेवाईकांसाठी खुलं करून दिलं. रुग्णांच्या दररोजच्या डब्यासह नातेवाईकांच्या राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय पडिले कुटुंबानं अगदी मोफत केली आहे. दररोज 200 ते 300 लोक या सुविधेचा फायदा घेत आहेत. इंदापूरमधील नगरसेवक अनिकेत वाघ यांनी कोरोना काळामध्ये अनोखा उपक्रम राबवला. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील ग्रामीण रुग्णालयाला 11 ऑक्सिजन सिलेंडर भेट म्हणून दिलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होतीये. या पार्श्वभूमीवर नागरिकांची सोय व्हावी यासाठी म्हणून कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं शहरातील 12 लसीकरण केंद्रावर 144 छोटे वॉटर टँक उभे करण्यात आले आहेत. या वॉटर टँकचं वाटप आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतील प्रभादेवीमधील तरुण चंदन साळुंखे यांनी 500 गरजू कुटुंबियांना डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधांचं वाटप केलं. यामध्ये मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या, कफ सिरप तसंच लहान मुलांसाठी पॅरासिटामॉलच्या गोळ्यांचं वाटप करण्यात आलंय. तसंच लसीकरणासाठी जाणाऱ्यांनाही मोफत टॅक्सी सेवेचा लाभ या ठिकाणी मिळालेला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या 1 महिन्याच्या वेतनातून आंबेडकरी गायक कलावंतांना आर्थिक मदत केली आहे. गरजवंत गायकांना प्रत्येकी 5,000 रुपयांची आर्थिक मदत रामदास आठवलेंनी केली.
भुसावळ तालुक्यातील अणुऊर्जा औष्णिक केंद्रातील कर्मचारी हे कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना दररोज मोफत अल्पोपहार वाटप करतात. दरम्यान अनेक सामाजिक संस्थांच्या मदतीने हा उपक्रम राबवण्यात येतो. बोरिवलीतील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान समितीद्वारा आयोजित रक्तदान शिबिरामध्ये एकाच घरातील 4 बहिणींनी रक्तदान करत नवा आदर्श निर्माण केला. या रक्तदान शिबिरामध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांनीही रक्तदान केलं होतं. या कार्यक्रमास भाजप खासदार गोपाळ शेट्टींसोबत आमदार सुनील राणे यांची सुद्धा उपस्थिती होती. कोरोना काळामध्ये राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवतोय. त्यामुळे कराड तालुक्यातील बनवडी ग्रामपंचायतीनं प्लाझ्मा आणि रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. त्याला गावकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आणि आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या न्यूज टॉप 9. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत हात जोडून मुंबईकरांना मास्क वापरण्याचं आवाहन केलंय. हात जोडते पण मास्क लावा असं उद्विग्न आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलंय. दरम्यान मेसेज आल्याशिवाय लसीकरण केंद्रावर गर्दीही करू नका असंही त्यांनी म्हटलंय. आल्याशिवाय घराच्या बाहेर जाऊन वेगवेगळ्या सेंटरवर जाऊन गर्दी करू नका, कारण गडद होत चाललेलं आहे कोरोनाचं संकट. लसीकरण महाराष्ट्र दिनाची भेट असेल तर फक्त 1000 लोकांनाच ही भेट का, असा सवाल मनसे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी राज्य सरकारला विचारला. ही घोषणा म्हणजे केवळ लसीकरणाचा महाराष्ट्र दिनी केलेला इव्हेंट होता अशा शब्दामध्ये टीकाही अखिल चित्रेंनी केली आहे. कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयामध्ये बेड मिळेपर्यंत मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागतं. या रुग्णांना तातडीनं घरच्या घरी ऑक्सिजन मिळावं यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑक्सिजन बँक योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून ऑक्सिजन बँक योजनेचा शुभारंभ करण्यात आला. लस साठवणुकीसाठी विविध आरोग्य सेवा केंद्रांना 100 रेफ्रिजरेटरचं वितरण करण्यात आलेलं आहे. याचं उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. कोविड लस एका विशिष्ट तापमानात ठेवणं गरजेचं आहे. ते तापमान कायम राखण्यासाठी या रेफ्रिजरेटरचं वितरण करण्यात आलेलं आहे. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक ताण हा पोलीस प्रशासनावर पडतोय. एकीकडे पोलीस कर्तव्य बजावत असताना त्यांची मुलं देखील आता मागे नाही आहेत. पिंपरी चिंचवडमधील पोलिसांच्या मुलांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. तर पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नगर येथील पोलीस वसाहतीमध्ये या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधत आज वांद्रे पूर्वमध्ये मनसेच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. राज्य सरकारनं केलेल्या आवाहनाला अनुसरून आणि उपरोक्त परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी करण्यासाठी मुंबईमधील डॉक्टर योगेश भालेराव यांनी डॉक्टर तुमच्या दारी ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत ते नागरिकांच्या घरोघरी जाऊन मोफत तपासणी आणि प्राथमिक उपचार करत आहेत. मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या निलंबित पोलीस निरीक्षक सुनील माने याला अटक करण्यात आली आहे. याबाबत आज सुनील माने याला न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयानं सुनील माने याला 13 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. तसंच माने याच्या कुटुंबानं त्यांच्या जीवितास धोका आहे असं म्हणत न्यायालयानं त्यांना सुरक्षा पुरवावी अशी मागणी केली आणि यानंतर न्यायालयानं सुनील माने याला कारागृहात सुरक्षा पुरवण्याचे तोंडी आदेश दिले. कल्याणच्या रेल्वे गोदामामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडलेली आहे. सिग्नल आणि टेलिकॉम विभागाच्या या गोडाऊनला ही आग लागली असून आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांनी घटनास्थळी दाखल होऊन या आगीवर नियंत्रण मिळवलं. आणि आता पाहूया राज्यातल्या मेट्रो शहरांमधल्या न्यूज टॉप 9. राज्यात उन्हाळ्याचा तडाखा वाढलेला असताना मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्यानं बदल होताना दिसतोय. पुढील 2 दिवस राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट सुद्धा होऊ शकते असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या मौदा परिसरातील धानला आरोग्य केंद्राचं 23 एप्रिललाच उद्घाटन झालं. मात्र या केंद्रात अद्याप एकही डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचारी नसल्याचं समोर आलंय. आमदार टेकचंद सावरकर यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली.
कोल्हापूरमध्ये रोबोटिक कोविड सेंटर सुरू करण्यात आलेलं आहे. विजन चॅरिटेबल ट्रस्ट आणि कोल्हापूर महानगरपालिका यांनी हे सेंटर सुरू केलं आहे. यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण रोबो तयार करण्यात आलेला असून रोबोच्या माध्यमातून रुग्णांना आपल्या नातेवाईकांसोबत संवाद साधता येणार आहे. त्याचबरोबर एखाद्या रुग्णाला डॉक्टर सोबत बोलायचं असेल तर थेट संवाद या रोबोच्या माध्यमातून करता येणार आहे.